Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला. मृतांची संख्या 274 वर. 220 मृतदेहांचे डीएनए सॅम्पल घेण्यात आले. विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. अहमदाबादमधील विमान दुर्घटनास्थळी शोधकार्याला पुन्हा सुरुवात होणार. एनडीआरएफ आणि एनएसजी कडून विमानाचे अवशेष काढण्याचं काम सुरू होणार. दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला. यासह विमानाचे इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर सापडलं. तर डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात. इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची अधिकृत माहिती. कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असण्याचीही शक्यता. बोईंगच्या सर्व विमानांची आता तपासणी होणार. अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. अहमदाबाद विमान अपघातातील 8 प्रवाशांची डीएनएद्वारे ओळख पटली. 8 प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले. सध्या इतरांचे मृतदेह पोस्टमॉर्टम रूममधून कूल रूममध्ये हलवले. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या डॉक्टर हितेश शहा आणि अमिता शहांचा मृत्यू. लंडनला बहिणीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते. डॉक्टर हितेश शहांची दोन्ही मुलं लंडनमध्ये स्थायिक. वडोदऱ्यातील 26 वर्षीय भाविक महेश्वरीचा अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू. भाविकचं काही दिवसांपूर्वीच झालं होतं कोर्ट मॅरेज. सुखी संसाराची स्वप्न पाहण्याआधीच भाविकचा दुर्दैवी अंत. अहमदाबाद विमान अपघातात केरळच्या रंजिता यांचा करुण अंत. रंजिता लंडनमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. काही महत्त्वाच्या कामास्तव त्या भारतात आल्या होत्या. लंडनला परतत असताना रंजिता यांच्यावर काळाचा घाला. अहमदाबादमधील रॉजर ख्रिश्चन आणि रचना ख्रिश्चन या नवविवाहित जोडप्याचा विमान अपघातात मृत्यू. वडिलांना परदेशवारी घडवून आणण्याचं रॉजर यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. घरातला कर्ता पुरुष गेल्यानं रॉजर यांच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर. अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत. अंजू शर्माची आदमी खिलौना है असं शेवटचं स्टेटस होतं. अंजू शर्मा त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होत्या. पावसाळा आला की रेनकोट घालायचा की छत्री वापरायची, अजून तो निर्णय घेतलेला नाही. अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर सुळेंचं मिश्किल उत्तर. दादरच्या सेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी आढावा बैठक होणार. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार. प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार. महापालिका निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रभाग रचना पूर्ण केली जाणार. बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. बच्चू कडू आज उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार. सकाळी 11 वाजता उपोषणस्थळी शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांची बैठक होणार. त्यानंतर बच्चू कडू निर्णय घेण्याची शक्यता. बँक प्रमुखांसोबत अर्थमंत्र्यांची 27 जूनला बैठक. बँकांकडून उद्योगांसाठी वितरित होत असलेल्या पतपुरवठ्याची अर्थमंत्री माहिती घेणार. निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी संवाद साधणार. सीबीआयचे देशभरात 10 ठिकाणी छापे. ऑपरेशन चक्र अंतर्गत कल्याणमधून एकाला अटक. सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी 2 वर्षांपासून कारवाई सुरू. देहरादूनमध्ये आयएमएची पासिंग आउट परेड. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 2025 स्प्रिंग टर्मची पासिंग आउट परेड पार पडली. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी उल्हास नरडांना अटक. काँग्रेस नेत्या नैना झाडेंचा पोलीस प्रशासनाला सवाल. उल्हास नरडांकडून तक्रार आणि त्यांनाच आधी अटक का? बड्या शिक्षण संस्था चालकांना वाचवण्यासाठी उल्हास नरडांचा बळी. नैना झाडेंची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन डिसेंबर महिन्यात होणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंतांची घोषणा. 26 ते 28 डिसेंबर दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं आयोजन. काल उदय सामंतांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुंबईच्या धरणांमधील राखीव पाणीसाठा 16 जूनपासून वापरला जाणार. मुंबई महापालिकेचा निर्णय. धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्यानं धरणांमध्ये केवळ 9% पाणीसाठा. मुंबईतील विक्रोळी पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत. लाल बहादूर शास्त्री मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या 615 मीटरच्या विक्रोळी पुलाचं काम पूर्ण. वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उड्डाण पुलाचं काम. मुंबईतल्या मध्य पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक. ब्लॉकमुळे लोकल मशीद स्टँड हर्ट रोड तर चिंचपोकळी आणि करी रोड स्टेशनवर लोकल थांबणार नाही. नवी मुंबईत येणार 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठं. नवी मुंबई विमानतळाच्या 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचं कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन. मुरबाड मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. नदीकिनारी पूर नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्व निश्चित करावीत. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. महावितरणकडून मुंबईत वीज वितरण करण्याचा निर्णय. महावितरणनं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली. वीज आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष.
राज्यात कोरोनाचे 102 नवे रुग्ण सापडले. रुग्णांची संख्या 1914 वर पोहोचली. राज्यामध्ये काल कोरोनामुळे 4 मृत्यू. कोल्हापूरच्या इचलकरंजीत दहशत माजवण्याचा प्रकार. नटबोल्ट पाना मागितल्याच्या कारणावरून जोरदार वाद. रत्नागिरीत नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणी 2 डॉक्टरांवर गुन्हा. राजापूरच्या रायपाटण रुग्णालयातील प्रकार. नवजात बालकाचे मृत्यू प्रकरण आणि प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशय काढावे लागल्याचा नातेवाईकांचा आरोप. नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा. 100 नातेवाईकांना विषबाधा झाल्याचं समोर. 32 रुग्णांवर उमरेडमध्ये उपचार सुरू. सर्वांची प्रकृती स्थिर. पाणी आणि लग्नातील जेवणाचे नमुने तपासण्यासाठी पाठवले. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये अवैध एचटीबीटी बियाण्यांची विक्री. घरातूनच होत होती अवैध एचटीबीटी बियाण्यांची विक्री. बुलढाणा कृषी विभागाच्या कारवाईत एकावर गुन्हा दाखल. कारवाईत 59 अवैध एचटीबीटी बियाण्यांचं पाकिटही जप्त. नाशिकच्या सातपूरमधील विश्वासनगरमध्ये मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला. कंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. चोरांना बेड्या ठोकण्याचे नाशिक पोलिसांसमोर आव्हान. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस. श्रीराम ब्रिजजवळ महामार्गाच्या अपूर्ण कामाचा नागरिकांना फटका. ब्रिजजवळ घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान. पुणे शहरात जोरदार पावसाची हजेरी. डेक्कन स्वारगेट भागाला जोरदार पावसानं झोडपलं. पुण्याच्या चाकण परिसरात जोरदार पावसाला सुरुवात. पावसानं पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी. पुणे नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसामुळे दिवे घाटातील धबधबे भरभरून वाहू लागले. घाट परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले. पालखी सोहळ्यादरम्यान प्रशासनाची डोकेदुखी वाढणार. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण 97% भरलं. धरणातून 450 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नांदेड ते फिरोजपूर नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू होणार. रेल्वेचा नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार. या रेल्वेमुळे इतर गाड्यांवरील ताण कमी होणार. पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे आयबी शासकीय विश्रामगृहाच्या मैदानात पाणी साचलं. पिंपरी चिंचवडच्या पठारेमळा परिसरात ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या वाहनांना बाहेर काढण्यात यश. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनं बाहेर काढली. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरात जोरदार पाऊस. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात 32 मिलीमीटर पावसाची नोंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये डाळींच्या दरात घट. तूर, मूग, हरभरा आदी डाळींची मागणी घटल्यानं 10 ते 15 रुपयांनी दर घसरले. पावसाळी वातावरणामुळे डाळींची खरेदी मंदावली. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.